एनिवे ऑल द बेस्ट. येस, आपण नंतर भेटूयात कधीतरी. बाय. निर्णय झालाय आणि तो आपल्या सगळ्यांच्या चांगल्यासाठीच आहे. आपण माझं आणि अर्जुनचं लग्न आणि संगीत सोहळा नाशिकला करू. हो, माझी मैत्रीण आहे, तिच्या मामे भावाचं लग्न आहे, त्यामुळे तिथे सगळी तयारी केलेली असेल. नाही पण अचानक नाशिकला म्हणजे? जी अगं, लग्नाचे पुढचे सगळे विधी जर आपण पनवेलला केले तर ती सायली येऊन विघ्न आणू शकते अगं लग्नात. जी मुलगी रात्रीच्या वेळेला अर्जुनच्या खोलीत शिरण्याचा प्रयत्न करू शकते, तिला संगीत सोहळा द्यायला कितीसा वेळ लागणार आहे? तन्वी, तुझा मुद्दा पटण्यासारखा आहे. पण तसंही तन्वीचं आजोळ नाशिकच आहे आणि प्रतिमाचा जन्मही नाशिकलाच झालेला आहे. हो हो, आपण तिथे गेलो ना तर जुन्या ओळखीची माणसं पण भेटतील ना आपल्याला. तन्वी, नाशिकची कल्पना छान आहे का. मला की तुमच्या लग्नामध्ये कुठलाही प्रॉब्लेम नको यायला. आणि तशाही नाशिकशी आमच्या जुन्या आठवणी पण जोडलेल्या आहेत. आता प्रतिमाला सगळ्या काही आठवत नसतील, पण तुझी काही हरकत नाही ना नाशिकला? ठरलं तर मग अर्जुन आणि तन्वीचं लग्न आणि संगीत नाशिकलाच होणार. मग नाशिक फायनल ना? हो हो, अगदी अगदी. हा बोला विमलताई. हो चैतन्य दादा, ते सगळं फुलून बसलंय. हो सायलीताईला लग्नाला पोचू द्यायचं नाही यासाठी तन्वीताईंनी कंबर कसली आहे. हे देवा, आता काय केलं तिने? आपण लग्नाच्या हॉलला पोहोचलो ना की सगळं नीट बघून घेऊ. व्यवस्थित चौकशी करून घेऊया. हो. ए कुठे झाला आता? कोण आहात तुम्ही आणि आम्हाला का अडवताय? ए जास्ती तोडण्यात चालवायचा, गपचूप त्या घरात जायचं आणि तिथंच बसायचं. ए काय गुंडगिरी आहे? तुम्ही आम्हाला असे अडवू शकत नाही. जाऊ द्या आम्हाला, बाजूला व्हा. ये कान कुठले काय तुझे? हा, तू कुठे जायचं नाही म्हणजे नाही. पाऊल पुढे टाकून तर बघ, नाही पाय कापून हातात दिले ना तर बघ. ये आपला रेकॉर्ड आहे, चाकूचा एकच वार आणि माणूस डायरेक्ट खतम. दुसऱ्या वाराची गरजच नाही लागत. समजलं ना? निघायचं काय? चल. सायली, ही माणसं नक्की प्रियानेच पाठवली. पर्यंत मजल गेली तिची. आधी फक्त तोंडाचा पट्टा चालायचा, आता गुंडगिरीवर उतरलीये. त्यांना चाळीबाहेर कोणीतरी अशी संशयास्पद माणसं दिसत आहेत. हे गुंड तेच असणार. म्हणजे सायली, आता तुला घराबाहेर पडताच येणार नाही. मग तू अर्जुनला कशी काय भेटणार? आता काय करायचं? मला खूप भीती वाटतेय ग. सुनताई, अगं मला पण खूप भीती वाटतेय. कारण आपल्याला वाटलं होतं त्यापेक्षा खूप जास्त भयानक आहे हे सगळं. पण मला माझी भीती बाजूला सारावी लागणार. आता माझी देवी आईच यातून मार्ग दाखवेल. माझं डोकं नाही चालत आहे. त्याला घराबाहेरच नाही पडता आलं तर आपण काय करायचं? सुनताई, अगं मला तर लग्नाच्या हॉलवर जाऊन ती जागा आधीच नीट बघून ठेवायची होती. चैतन्य भाऊजींनी सांगितल्याप्रमाणे आता संगीत पण तिथेच होणार आहे ना, त्यामुळे मला आधीच जाऊन बघायचं होतं की मला आत कुठून शिरता येईल, ही जागा कशी आहे. आता अर्जुन सरांपर्यंत पोहोचणं तर दूरच. मी इथनं बाहेर पडू शकणार आहे की नाही हेच कळत नाहीये. चैतन्य सर, बोला. चैतन्य भाऊजी. सायली वहिनी, एक महत्वाची बातमी आहे. तुला संगीत सोहळा आणि लग्नापासून लांब ठेवण्यासाठी तन्वीने एक नवीन खेळी खेळली. तिने संगीत सोहळ्याची जागाच बदलून टाकली. म्हणजे कसला विचार करतेस? आता लग्न आणि संगीत नाशिकला होणार म्हणजे तिथे सायली येणार नाही. पण राहून राहून असं वाटतं की अर्जुनच्या लग्नाला चैतन्य असायला हवा. हो ना ग, चैतन्य आणि अर्जुन लहानपणापासून सयामी जुळ्यांसारखे. पण दुर्दैवानं त्याला लांब राहावं लागलं. ए तन्वी, आपण बोलूया का ग त्याला? मला काय वाटतं तन्वी, नाहीतरी अक्षता टाकायला चैतन्याला बोलूया असं तू म्हटलंच होतंस ना. मग आपण संगीतला पण बोलू ना त्याला. हो तन्वी, आम्हा सगळ्यांना ना खरंच खूप चांगलं नाही वाटत आहे की तो या लग्नात नाहीये. नाही मग बोलवा ना त्यांना. हो बोलवा. हे बघा, सगळ्या गोष्टी आपण तन्वीच्या मनाप्रमाणे केलेल्या आहेत. एखादी गोष्ट तिच्या मनाविरुद्ध केली तर काही हरकत नाही. काय का तन्वी? आता
आणखी ताणून धरलं तर माझ्या विरोधात जाऊन हे सगळे चैतन्यला बोलवतील. त्यापेक्षा थोडा मोठेपणा तरी येते. खर तर त्याच्याशी असं वागावं लागलं याचा मलाही खूप त्रास होतोय. मला तुमच्या सगळ्यांच्या भावना कळत आहेत. मामी प्लीज चैतन्याला बोलव ना. ग्रेट मम्मा, मग लगेच कॉल कर त्याला. हो लगेच फोन करते. हो मम्मा फोन स्पीकरवर टाक ना, आम्हालाही ऐकायचंय. हो टाकते. मावशी हॅलो. हे बघ चैतन्य, मी काय सांगते ते नीट ऐक. आता तू कुठलेही वाद घालू नकोस किंवा काही प्रश्न विचारू नकोस. आणि जे झालं ते झालं, पण आम्हाला सगळ्यांना तू अर्जुनच्या लग्नाला तिथे असायला हवेस. आणि चैतन्य, हे बघ उद्या संगीत आहे, त्याच्यासाठी तुला यायचंय हा, आणि लग्नासाठी थांबायचंय. अरे अर्जुनचं लग्न आहे आणि तू नाहीस, असं कसं होईल? आम्हाला पटणारच नाही ते. चैतू, आम्ही वाट बघतोय रे तुझी. नक्की आहे. पण मग यात वाद घालण्यासारखं किंवा प्रश्न विचारण्यासारखं काय? तुम्हाला माझी आठवण आली हेच खूप आहे माझ्यासाठी. मी नक्की आहे. हॅलो साक्षी, तिथे सगळं ओके आहे ना? म्हणजे साईने काही प्रॉब्लेम नाही ना क्रिएट करून ठेवलाय? ते घरातच आहे ना? प्रिया काय चालू आहे तुझं? हा, तुला शांतपणे झोप लागत नाहीये का ग? का सारखं सारखं कॉल करतेस मला? हे बघ, सायली तिच्या घरातच आहे. तिने बाहेर पडण्याचा प्रयत्न केला होता, पण माझ्या माणसाने तिला हँडल केलंय. आणि आता ती इतकी घाबरली आहे की पुढचे 3 दिवस तरी ती दाराबाहेर पडणार नाही. हॅपी? व्हेरी हॅपी. आता कशी ना मला शांत झोप लागेल बघ. ए साक्षी, पण जर तुझ्या माणसाने काही गोळ घातला किंवा सायलीलाच डायलॉग बाजी बंद कर. फोन ठेवते. साक्षीला इतका ऍटिट्यूड आहे ना की त्या सायलीला अडकवलं याचा आनंद सुद्धा मला सेलिब्रेट करू देत नाहीये. जाऊ दे. सायली, तर तू अशी एकदम बॅग का भरायला घेतलीस? तुमताई, तुझी पण बॅग भरायला घे. 2 दिवसाचे कपडे भरतात, आपण लगेच नाशिकला जातोय. नाशिकला? कशाला? तुमताई, वाटते तुला सगळं सांगते ना मी. आपल्याकडे वेळ कमी आहे, पटापटावर. पण आपण बाहेर कसं जाणार? बाहेर तर ते गुंड असतील ना. अगं भानावर ये सायली, त्या गुंडांना चुकून आपण कसं जाणार ग? त्यांनी तुला काही केलं तर? तरीही आपल्याला जायलाच हवं कुसुमताई. महाकप्पी प्रियाने सगळे दरवाजे बंद केले. तू घराबाहेर पडून अर्जुनला भेटू नये याची पुरेपूर व्यवस्था केली ती. तरीही मी इथून बाहेर पडणार आहे कुसुमताई. त्या गुंडांची नजर चुकवून आपण इथून बाहेर जाणार. ती प्रिया लाख संकट उभी करू दे, पण मी त्या सगळ्या संकटांवर मात करेन. कारण प्रियासारख्या माणसांचा कधीही विजय होत नाही. पण हे सगळं कसं जमवून आणायचं? ठीक आहे. का आलीस तू? अगं कशाला आली माझ्या मागे? लोणची पापडची तर ऑर्डर आहे, इथेच तर जायचंय मला. तू अगं पण काय अगं पण नको, मी नेते ग. आणि तुला बरं नाहीये ना? ताप आलाय ना तुला खूप? आज जा घोंगडं घेऊन झोप. अगं मी जा मी आलेच. ही एवढी ऑर्डर देऊन येते. जा लवकर ये. हा. माझं तुझ्याकडे खूप महत्वाचं काम आहे. बोल की ग, काय करायचंय? अर्जुन दादांना प्रेमपत्र वगैरे नेऊन द्यायचे की काय? नाही अगं, खूप सोपं काम आहे. सायली, हे सगळं तू तुझं प्रेम मिळवण्यासाठी करतेस ना? मग मी तुझी मदत करायला तयार आहे. बरं, मी मागच्या खिडकीतून बाहेर जाते, तू कुसुमताईच्या घरी जाऊन थांब. हा, हो चालेल. हा साक्षी मॅडम, ती सायली काय चाळीच्या बाहेर पडलीच नाही, पण आत्ताच तिची बहीण लोणची आणि पापड घेऊन गेली आमच्या समोर. हो हो मॅडम, आम्ही आहोत ना. तुम्ही कशा काळजी करताय? विश्वास ठेवा मॅडम. हो हो हो.
नशीब माझं. तू दिसेपर्यंत माझा जीवात जीवच नव्हता ग. भाड्यानं कसं कसं चुकवून आली मी. पटकन निघूया. रिक्षा रिक्षा बघू. रिक्षा रिक्षा रिक्षा. चल 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 गाडीवर. हे संगीत फक्त एका जोडप्याचं नाहीये, तर हा 2 जोडप्यांचा महासंगीत सोहळा आहे. किती दिवस झाले मी तुमचा चेहराच बघितला नाही अर्जुन सर, पण आज मला तुम्ही दिसणार आहात. पार्थ आणि नंदिनीचं लग्न होत असताना तू काय बाजूला करवली म्हणून उभी राहणार आहेस का? अशी काहीतरी